आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? राज्यातले जे मंत्री आहेत ते सातत्याने याच्यामध्ये अडकत आहेत. मला याच्यावर काहीही बोलायची इच्छा नाहीये. एखाद्या माणसाचं खाजगी आयुष्य असेल आणि त्यावर ज्या दोन व्यक्तींचा व्हिडिओ आहे त्या दोन पैकी कुणाचाही आक्षेप नसेल तर आपण त्यावर बोलणं हे इथिक्सला धरून होणार नाही. आणि हे ट्रॅप केलं जातंय असं म्हटलं जाते राज्यातील मंत्र्यांना अडकवलं मुद्दामून हा सगळा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे असं म्हटलं जातं. पूर्वीचा कोणाचा तरी काढलेला व्हिडिओ आणि तो आता कोणीतरी जर पॉलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी वापरत असेल 7 महिन्यापूर्वीचा तो व्हिडिओ आहे. मला माहित नाही, पण जसं कोणी पॉलिटिकल स्कोअर सेट करत असेल तर त्या इतक्या गलिच्छ राजकारणात मी पडू इच्छित नाही. आता जे प्रकरण रुपाली चाकणकर यांचं बाहेर आलेलं आहे त्या प्रकरणापासून हे सगळं वळवण्यासाठी हे बाहेर काढलं जाते असं सुद्धा म्हटलं मला जातं. जास्त माहिती असेल कारण सगळ्यात पहिली बातमी तुम्हीच तर चालवली त्याच्यावरची, त्यामुळे आमच्यापेक्षा जास्तही तुम्हाला माहिती असू शकतं की नेमकं त्या प्रकरणामध्ये काय झालं आणि काय नाही. पण मला एक नक्की वाटतं, एखाद्याच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. आणि या न्यायाने म्हणजे कोणीतरी एक दारूची बॉटल दिसते म्हणून जर तुम्ही करत असाल तर मला वाटतंय की धरला तर चोर नाही तर शिरजोर. असे किती मंत्र्यांची बंगली असतील की जिथं काय काय गोष्टी चालत असतील. आणि बदनाम केलं जाते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलेच. म्हणजे सुरुवातीला धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, वेगवेगळी कारण होती. आता रुपाली चाकणकर, नरहरी झिरवळ जे आहेत ना, नरहरी झिरवळांनी सगळ्यात आधी विलिनीकरणावर बोलले, त्यामुळे झिरवळांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातील. त्याच्या झिरवळ हा बिचारा आदिवासी मंत्री आहे, त्यामुळे एका आदिवासी माणसाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. टार्गेट केलं जाते त्यांना. असू शकेल. दुसरं, अशोक खरात प्रकरणामध्ये आता मातोश्रीपर्यंत सगळे आरोप होऊ लागलेले आहेत. शीतल म्हात्रेंनी एक गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. लेवल आहे का हो? काय राव, म्हात्रे ही काही लेवल असू शकते का? आणि म्हात्रेच्या म्हणजे इतकी केविलवाणी धडपड ज्या बाईंची असते, समजा आईला 9 तारखेला मला वाटतं आता 13 एप्रिलला विधान परिषदांच्या जागांचा विषय चालू आहे. 9 जागा आहेत. अगदी इझीमध्ये म्हणजे ज्याला मजाक में रजाक हो गया म्हणतात तसं, चला 4-5व्या फळीतल्या बाईने सहज चलत दोघींचा सेल्फ गोल करून टाकला आणि दोघी खाडकन भानावर आल्या. आणि आता विधान परिषदेला तरी आपण सिरियस काम करावं लागेल असा अचानक दोघींना साक्षात्कार झाला आणि त्याच्यामुळे सभागृहाच्यात नीलम गोरे आखलेचे तारे तोडायला लागल्या, तर सभागृहाच्या बाहेर म्हात्रे तारे तोडायला लागल्या. पण तुम्हाला मी पुन्हा सांगते की युद्धशास्त्राचे नियम आहेत. योद्ध्याच्या कुटुंबियांवर अटॅक करायचा नसतो. म्हात्रे, आज मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची जयंती आहे. म्हात्रेंनी मर्यादा ओलांडली आणि म्हात्रेंना त्याच्यासाठी पे करावं लागेल, एवढं नक्की. तुम्ही प्रत्युत्तर देणार याला? शिवसेना मुळात मी माझा स्वतःचा एक स्तर राखलेला आहे. कोणावर बोलायचं आणि कोणावर नाही बोलायचं हे माझे काही गणितं ठरलेली आहेत. त्यामुळे मी काही लोकांवर बोलणं फार कटाक्षाने टाळते. अगदीच तुम्ही फार अंगावर आलाय तर मग तुम्हाला शिंगावर घेऊन तुमचा अगदी व्यवस्थित हिशोब करणं आम्हाला सुद्धा येतं. फक्त आमच्या अडचणी काय आहेत, आमच्या नेतृत्वाचेही आणि आमच्या कुटुंबियांचेही अतिशय चांगले संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे आम्हाला त्याच्यावर जायला जास्त आवडत नाही. पण या सगळ्यांवर म्हात्रेबाईंना एवढंच की बाबा, झाकली मूठ लाखाची आणि उघडली तर राखेची, त्यांनी मूठ उघडायला भाग पाडू नये, एवढंच काय ते. या खरात प्रकरणामध्ये आणखीन नवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेमध्ये ते केलेले आहेत. मात्र अजूनही यामध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा पक्षातून होताना दिसत नाहीये. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून जरी त्यांना काढलं, हे मला विचारण्यापेक्षा सुनील तटकरेंना विचारा, कारण चाकणकरांचा राजीनामा घ्यायचा का नाही हे तो सुनील तटकरेंची इच्छा. जोपर्यंत सुनील तटकरेंची इच्छा असेल आणि सुनील तटकरेंचं सुरक्षा कवच चाकणकरांच्या भोवती भक्कम असेल तोपर्यंत चाकणकरांचा राजीनामा काही होत नसतो साहेब. राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आहेत त्या पक्षाच्या, त्या का घेऊ शकत नाहीत? ज्या सुनेत्रा वहिनींना सुद्धा हातोहात फसवायचा डाव दोघं करू शकतात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भलतीच कागदपत्र पाठवू शकतात, ती माणसं काही करू शकणार नाहीत. पण एक मुद्दा नक्की आहे की महिला आयोगाचा राजीनामा जर नैतिकता म्हणून घ्यावा लागत असेल तर पक्षात नैतिकता नसते का? काय राष्ट्रवादी काँग्रेसला महिला मतदारांच्या लोकभावना महत्त्वाच्या नाहीत का? काय तोंडाने उद्या महिला प्रदेशाध्यक्ष प्रचारामध्ये फिरणार आहे बरं? महिला लैंगिक शोषणामध्ये ज्या बाईची हकालपट्टी झाली आहे, आणि हे आम्ही नाही, महिला आयोगाच्या सदस्य असणाऱ्या आशा मिरगे जर म्हणत असतील की रुपाली चाकणकरच्या माध्यमातून महिला पुरवल्या जात होत्या, महिला तिथपर्यंत पोचत होत्या, तर हे गंभीर आहे ना.
सातत्याने अशा पद्धतीचे आरोप होत असताना तुम्ही एक वक्तव्य केले की याला बंदूक परवाना जो होता खरातला तो सुद्धा आत्ता देण्यात आलेला आहे, तर 2012 काय चा. नेमकं ते? 2012ला बंदूक परवाना दिला, हे नाशिक पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालंय आणि त्या बंदूक परवान्याला 2024मध्ये त्याचं नूतनीकरण करण्यात आलंय. 2012 असेल, 2024 असेल, उद्धवसाहेब तेव्हा नव्हते. तेव्हा याच्यावर काय उत्तरं देणार आहेत सो कॉल्ड चाणक्य साहेब, त्यांनी उत्तरं दिली पाहिजे. शेवटचा प्रश्न, या प्रकरणामध्ये हे प्रकरण आपण सोडलं तर दुसरं म्हणजे शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झालेली आहे असं म्हटलं जात आहे. प्रियंका चतुर्वेदी आहेत, त्यांनी बैठकीमध्ये संताप व्यक्त केलेला आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा एक सामना आता सुरू झाला आहे काय, असं सगळं असा म्हटलं काहीही जाते. सामना तुमच्याकडे काय नाहीये. माहिती आहे आणि नाही, याच्यावर काय म्हणणार? याच्यावर एवढीच माझी माहिती आहे. मी याच्यामध्ये दिल्लीतल्या काही पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला. मग तो काय आमचा कोळगे असेल, राम असेल, अनेक लोक आहेत, अशा अनेक पत्रकारांशी बोलायचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं की हे टेबल न्यूज चालवण्याचा प्रकार आहे. ह्या अशा टेबल न्यूज चालवून सूत्रांचा हवाला जर दिला जात असेल ना, सूत्र नावाची गोष्ट आई शपथ सांगते पोत्यात घालून हाणले पाहिजेत एकदा. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर शीतल म्हात्रे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला एक प्रकारे सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि इशारा सुद्धा आता शीतल म्हात्रे यांना दिलेला आहे. कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.